जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणता जिल्हा हा 100% विमा कव्हरेज असलेला भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच अलवर हा जिल्हा आता 100% विमा कव्हरेज असलेला भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे. अलवर जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर हा राजस्थानमधील एक जिल्हा असून आता या जिल्ह्याने केंद्राच्या इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 रोडमॅप अंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त केलं आहे. हे जे इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 आहे, हा भारत सरकार आणि IRDAIचा संयुक्त उपक्रम आहे. IRDAI म्हणजे काय? तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. याची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली व एप्रिल 2000 साली ही एक स्वायत्त वैधानिक संस्था म्हणून कार्यरत झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून असाच एक प्रश्न पहा. भारतातील पहिली TMA प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर आता भारतातील पहिली TMA प्रणाली आपल्या पुण्यामध्ये सुरू झालेली आहे. TMA म्हणजे काय? तर ट्रक माउंटेड ॲटेन्युएटर असे याचं पूर्ण स्वरूप आहे. व ही प्रणाली महामार्ग बांधकाम क्षेत्रामध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्याचं कार्य करेल. याचा उद्देश काय? तर महामार्गाच्या बांधकामात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेगवान वाहनांच्या टक्कर होण्यापासून संरक्षण करणे हा याचा उद्देश आहे. व पुण्यामध्ये या प्रणालीची सुरुवात वर्टिस इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे करण्यात आली. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, वृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य हे केरळ आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केली. बिटुमेन उत्पादन करणारा जगातील पहिला देश हा भारत आहे. दुबईच्या धर्तीवर देशातील पहिले भव्य मत्स्यालय हे आपल्या महाराष्ट्रात तयार करण्यात येत आहे. देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक ग्रेटर नोएडा. विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य गुजरात. तर भारतातील पहिले RRB को बँडेड रुपे क्रेडिट कार्ड हे त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केलं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मलेशिया दौरा पूर्ण केला. तर या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात किती करार करण्यात आले हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच यात 11 करार करण्यात आलेत. पंतप्रधान मोदी यांचा तिसरा मलेशिया दौरा होता. त्यांनी 7 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला भेट दिली व या भेटीदरम्यान त्यांनी मलेशियात नवीन दूतावास सुरू करण्याची देखील घोषणा केली. मॅपमध्ये पहा, मलेशिया हा देश तुम्हाला 2 भागामध्ये दिसेल. इथे एक हा भाग आहे व येथे हा भाग आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर आहे व प्रशासकीय राजधानी पुत्रजयाही आहे. याचे जे 2 भाग आहेत त्यापैकी एका भागाला पेनिन्सुलर मलेशिया तर दुसऱ्या भागाला बोर्निओ बेटावरील पूर्व मलेशिया म्हणून ओळखलं जातं. व मलेशियाच्या सीमा थायलंड, इंडोनेशिया व ब्रुनेई या देशाशी संलग्न आहेत. आता हा प्रश्न पहा, ऑपरेशन शस्त्र कोणाद्वारे सुरू करण्यात आले? तर हे जे ऑपरेशन शस्त्र आहे हे आता दिल्ली पोलिसांनी सुरू केलं. कोणतं ऑपरेशन आहे? तर ऑपरेशन शस्त्र असं याचं नाव असून दिल्ली पोलिसांनी हे ऑपरेशन सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी सुरू केलं आहे. या मोहिमेचा उद्देश काय? तर सोशल मीडियावर शस्त्रांसह छायाचित्रे पोस्ट करून, गैरवर्तन करून आणि गुन्हेगारी प्रभाव दाखवून भीती पसरवणाऱ्या विरुद्ध या ऑपरेशन अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तुम्हाला लक्षात आहे का? याआधी आपण पाहिलं होतं की पंजाब पोलिसांनी राज्यभरातील गुंडांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन प्रहार राबवलं. तर झारखंड राज्यात ऑपरेशन मेगाबुरू राबवण्यात आलेलं आहे व आता ऑपरेशन शस्त्र हे दिल्ली पोलिसांनी राबवलं आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, अलीकडेच आता लॉर्ड कर्झन रोडचं नाव अधिकृतपणे बदलून नंदा सुनंदा सर्किट करण्यात आले. तर हा जो रोड आहे हा कोणत्या राज्यात स्थित आहे हेच आपल्याला सांगायचं आहे. तर हा जो लॉर्ड कर्झन रोड आहे हा उत्तराखंड या राज्यात स्थित आहे व आता हा रोड नंदा सुनंदा सर्किट या नावाने ओळखला जाईल. या रोडची निर्मिती उत्तराखंडमधील चमोली येथे 125 वर्षापूर्वी करण्यात आली होती व आता या 125 वर्षा जुन्या रोडचं नाव बदलून नंदा सुनंदा सर्किट असं करण्यात आलं. हा 200 किलोमीटर लांबीचा रोड गढवाल आणि कुमाऊ या 2 शहरांना जोडतो. येथे उत्तराखंड राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. उत्तराखंडची स्थापना कधी करण्यात आली? तर 9 नोव्हेंबर 2000 साली याची स्थापना करण्यात आली व स्थापनेनुसार
हे भारतातील 27वे राज्य होते. सध्याचे राज्यपाल गुरमीत सिंग तर मुख्यमंत्री हे पुष्कर सिंग धामी आहेत. या राज्यामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क असून ते कोणते, तर कॉर्बेट नॅशनल पार्क, नंदादेवी नॅशनल पार्क, राजाजी नॅशनल पार्क, गंगोत्री नॅशनल पार्क, गोविंद नॅशनल पार्क व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहे. आणि एक्झाममध्ये कार्बेट नॅशनल पार्क व राजाजी नॅशनल पार्कवर बऱ्याच वेळा प्रश्न असतो, तर लक्षात ठेवा दोन्ही नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणतं राज्य हे केरळनंतर पक्षी ॲटलस सुरू करणारे भारतातील दुसरं राज्य ठरलं आहे? तर मित्रांनो, आता केरळनंतर गोवा हे राज्य पक्षी ॲटलस सुरू करणारं भारतातील दुसरं राज्य ठरलं आहे. याआधी केरळनं सुद्धा पक्ष्यांच्या संरक्षणासाठी ॲटलस सुरू केलं होतं व त्यानंतर आता गोव्याने 9व्या पक्षी महोत्सवात आपलं बर्ड ॲटलस लॉन्च केलं आहे. पक्षी ॲटलसमध्ये काय केलं जातं, तर एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांचे वितरण व त्यांच्या संख्येची पद्धतशीरपणे नोंद केली जाते. पुढील प्रश्न, मुंबईच्या महापौरपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता मुंबईच्या नवीन महापौर या रितू तावडे बनल्या आहेत. रितू तावडे यांची या पदावर बिनविरोध निवड झाली. मित्रांनो, रितू तावडे या मुंबईतील घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132च्या नगरसेविका आहेत. यासच मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यंदा मुंबईत किती महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत? तर यंदा 130 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. आता हा प्रश्न पहा, कोणतं बंदर हे प्रगत ड्रोन विरोधी प्रणालीची अंमलबजावणी सुरू करणारे भारतातील पहिले बंदर बनले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विवो चिदंबरनार बंदर हे प्रगत ड्रोन विरोधी प्रणालीची अंमलबजावणी सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर ठरलं आहे. बरे बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर विवो चिदंबरनार बंदर हे तामिळनाडू या राज्यात स्थित आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की भारतात 12 प्रमुख बंदरे आहेत. त्यांची नावे लक्षात ठेवा. यात दीनदयाल बंदर हे गुजरात या राज्यात स्थित आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर महाराष्ट्र, मोरमुगाव गोवा, न्यू मंगळूर कर्नाटक, कोचीन बंदर केरळ, चेन्नई बंदर तामिळनाडू, कामराज बंदर सुद्धा तामिळनाडूमध्येच आहे, विशाखापट्टणम बंदर आंध्र प्रदेश, पारादीप ओडिशा, तर कोलकाता बंदर हे पश्चिम बंगाल या राज्यात स्थित आहे. बरे, कोलकाता बंदर सध्या कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर या नावाने सध्या कोलकाता बंदर ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या आशियाई लिजेंड चषकाचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं? मित्रांनो, आता पहिला आशियाई लिजेंड चषक पार पडला असून याचं विजेतेपद इंडिया लिजेंड्सनं पटकावलं आहे. इंडिया लिजेंड्सने अंतिम सामन्यात बांगलादेश लिजेंड्सला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. बरं, ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं आयोजन थायलंडमधील बँकॉक इथे करण्यात आलं होतं. ही याची पहिलीच आवृत्ती असून पहिल्याच आवृत्तीचं विजेतेपद इंडिया लिजेंड्सने पटकावलं. यात किती संघ सहभागी होते? तर यात एकूण 5 संघ सहभागी होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक अपस्मार दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक अपस्मार दिन आहे हा दरवर्षी 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच निवेदिता दुबे या आता विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026च्या जागतिक शिक्षक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आणि मित्रांनो, अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. पुढच्या सत्रात नवीन घडामोडीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.